या पुढच्या टप्प्यावर मला तुम्हाला विचारायचंय, या सगळ्या प्रवासामध्ये आजोबा अशी कुठली गोष्ट आहे का की जी तुम्ही आजींना सांगितलीच नाही, किंवा एखाद्या गोष्टीमुळे त्यांना वाईट वाटेल किंवा एखाद्या गोष्टीमुळे त्यांना उगाच तणाव नको, टेन्शन नको, अशी कुठली गोष्ट मनाच्या कोपऱ्यात तुम्ही ठेवून दिली का? नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. सगळं सांगायचं. हो, सगळं जे जे काय आहे ते. एवढंच नव्हे, माझी प्रत्येक गोष्ट यांना सगळी कळलेली आहे. पण त्यावेळेला दोघेच मुंबई तरी दाखवली का आजीला? काही काही जे जे ज्या ज्या ठिकाणी जमलं तेवढं दाखवलं. तुम्हाला आता सांगायला एक अगदी स्पष्टपणाने सांगतो की आमचा पुष्कळ मुक्काम पुण्याला होता. हां, पर्वती दाखवायची राहील. राग मानू नका, ही वस्तुस्थिती आहे. आणि ही वस्तुस्थिती त्या परिस्थितीला त्यावेळेला जे होतं ते मी स्वतः पर्वती दाखवली नाही. आणि ते मला अजूनही जास्त. पण एकदा घेऊन जा आजींना, आजोबा. एकदा तुम्ही सगळी लेकरं सकाळी निघा पाहिजे तर, पण एकदा पर्वती दाखवून आणावं, कारण त्यांना ती राहिलेली गोष्ट आहे. नाही पण स्वाभाविक आहे बघा, त्या वेळची परिस्थिती तशी होती. प्रसंगी पोटाला चिमटा काढायची सुद्धा वेळ आली होती तेव्हा, पण त्याच्यावरती मात केली म्हणून तर हे सगळं उभं राहिलं. पण एकदा पर्वतीला घेऊन. तुम्हाला मला आता प्रश्न विचारायचा आहे सगळ्यांना. यांनी भरभरून दिलेलं आहे, तुम्हाला काय दिलं? तर संस्कार तर दिलेले आहेतच, पण त्या पलीकडे या दोघांबद्दल बोलायचं असेल तर प्रत्येक जण आपल्या भावना आज कशा व्यक्त करते? मी मोठा मुलगा नाही, याच्यामध्ये आम्हाला त्यांच्याबद्दल अतिशय आदर आहे. थोडासा हट्टीपणा सोडून जर दिला तर बाकी सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी आम्हाला कधी डिस्करेज करेन अशा तऱ्हेचं काही केलं नाही. त्यामुळे त्या अर्थाचा मिळवू देण्यामध्ये जो त्यांनी आम्हाला फ्री हँड दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. मला विशेष सांगायची गोष्ट अशी आहे, माझं त्यांचं कुठलंही नातं नाही, अजिबात नातं नाही. मी त्यांच्यानंतर जवळजवळ 8-10 वर्षानंतर नोकरीला लागलो आणि पुण्याहून माझी नोकरी बदली नाशिकला झाली. त्यावेळी ते हे नाशिकला होते. हे नावाने फक्त मी त्यांना ओळखत होतो. मी त्यांना पत्र टाकलं, मी असाचा नवीन येतो, मी पुण्याच्या पुढं गेलेलोच नाही, गाडीतच बसलेलो नाही. तर मला तू ये, मी तुझे सगळं जे मुलांना केलं नाही ते त्यांनी मला केलं. त्या मी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला 3 मुलं होती त्यांच्याकडे. मी 4था मुलगा जाऊन वहिनीने आणि नानाने माझ्यासाठी केलेलं आहे. 2 वर्ष मला सांभाळलेलं आहे, मुलासारखं सांभाळलं आहे. हे कोण करेल सांगा? आणि विशेषतः ह्याचं सगळं कॉन्ट्रीब्युशन नानाला जरी असलं तर घरची लक्ष्मी जी आहे ती त्याला जबाबदार जास्त आहे. मी आई नानांची मोठी मुलगी. आज आमच्यावर त्यांनी इतके मोठे आणि भरपूर संस्कार केलेले आहेत. माझ्या नानांची विचारसरणी ही उच्च आहे. त्यांच्या दोन्ही पायात रॉड घातलेले आहेत, तरीसुद्धा आज ते 3 किंवा 5 किलोमीटरसुद्धा आपल्याला हरवतील इतक्या वेगाने चालतात. दमणं हा प्रकार त्यांना माहिती नाही आहे. आणि सुखी संसार कसा करावा याच्या टिप्स मात्र नानांकडूनच सगळ्यांनी घ्याव्यात असं मला नक्की वाटतं. आत्ता 2 वर्षापूर्वी भाऊ, भाऊजय आणि बहिणीबरोबर अंदमानला सुद्धा ते जाऊन आले. सगळं कौतुकाने, आनंदाने आम्हाला परत सांगतायत. व्हेरी गुड, थँक्यू. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.